यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल। 5 अनुशीलन हैं इसके, मानव पालन कर। सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल। कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, राष्ट्रीय बौद्ध महासभा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी, बौद्ध धम्म संस्कृती संवर्धन समिती, रमाई स्मारक बुद्ध विहार आणि प्रियदर्शी सम्राट अशोक जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अशोकोत्सव 2026 कार्यक्रम बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी नागपूर येथे सेमिनरीचे मुख्य धम्म प्रशिक्षक बदंत धम्मसारथी यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला आहे। या कार्यक्रमात प्राध्यापक सुजित बोधी, किशोर बौद्ध, भिकुणी विमुक्ती, विशाखा प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमात वक्त्यांनी प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकून वर्तमान परिस्थितीत बौद्ध पद्धतीने जीवन जगण्याच्या आवश्यकतेवर मोलाचे मार्गदर्शन केले। कार्यक्रमात शहरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या धम्मानुगामी मंडळीचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे, प्रास्ताविक शैलेंद्र नगराळे आणि आभार प्रदर्शन वाळके यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भंते राहुल, रेश्मा कांबळे, उषा चहांदे, सुजाता उके आणि प्रतिभा मून यांनी विशेष मेहनत घेतली। हा 2330वा जन्मदिवस आपण साजरा करतो। वस्तुतः त्या काळात तारखेची गणती नसल्यामुळे तिथीनुसार आपण जयंती मनवत आहोत। जसं की बुद्ध जयंती तुम्ही बघता, बुद्ध पौर्णिमा मे महिन्यात येते आणि सम्राट अशोकांची पण जयंती ही शुक्ल पक्ष अष्टमी मध्ये गणल्या जाते आणि म्हणून काल अष्टमी होती, आज नवमी आहे, म्हणून आज रामनवमी म्हणतात। दरवेळेस लक्षात ठेवा की सम्राट अशोकांची जयंती ही रामनवमीच्या एक दिवस अगोदर म्हणजे सम्राट अशोकांची जयंती। आता हा प्रघात पडणार आहे कारण ती आजपर्यंत आपलं प्रबोधनच झालं नव्हतं, खास करून म्हणजे। आणि म्हणून दरवर्षी कोणीही समाज बांधवांनी कन्फ्यूज न होता शुक्ल पक्ष अष्टमी म्हणजे प्रियदर्शी सम्राट जन्मतिथी। आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती दरवर्षी बघतोय, परंतु येत्या काही वर्षापासून सम्राट अशोक जयंती पण या देशात आपण मनवायला लागलो। तसं तर सम्राट अशोक जयंती आम्ही सम्राट अशोक चौकात गेल्या अनेक वर्षापासून छोटेखानी कार्यक्रम म्हणून मनवत होतो, परंतु कालांतराने म्हणतात ना, मैता चला अकेले जानी बे मंजिल मगर लोग जुड़ते गए और कारवा बढ़ता गया। आज आमच्या अनेक वर्षाचा कार्यक्रम बघून आम्हाला चांगले चांगले रुपेश कांबळे सारखे व्यक्ती मिळाले आणि भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि पन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणापदं समाधियामि आमि सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि